स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या नशिबाच्या आकाशात आता ग्रहाची अशी काही युती होत आहे की ज्यामुळे तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. या फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी केवळ 7 दिवस नसून तुमच्या कर्माचा अंतिम हिशोब ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या सुखाची वाट पाहत होता ते आता अकल्पनीय वेगाने तुमच्या समोर येणार आहेत. गुरुजींनी दिलेला हा इशारा तुमच्या भविष्यासाठी अत्यंत मोलाचा असून एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, सावधान. तुमच्या राशीत सध्या ग्रहाचा जो खेळ सुरू आहे तिथे तुमच्या संयमाची अग्निपरीक्षा घेतली जाईल. पंचग्रही योगाचा विळखा आणि ग्रहाची ही विचित्र चाल तुम्हाला भ्रमात टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी अनाकलनीय मिस्ट्री ठरणार आहे. गुरुजींच्या मते नशिबाच्या या बंद दरवाजावर आता नियतीने थाप मारली आहे आणि हा बदल तुमच्या आयुष्यात मोठा धमाका घडवून आणणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हे केवळ राशीफळ नसून तुमच्या भाग्योदयाचा मार्ग आहे. होलाष्टकाचा जळजळीत काळ सुरू होत असून तुमच्या शत्रूंची आणि नियतीची करडी नजर तुमच्यावर असणार आहे. या संघर्षाच्या काळात तुमचा विजय होणार की पराजय, तुमची आधीची दुःख, गरिबी आणि अडचणी कायमच्या संपवण्यासाठी गुरुजींनी कोणते गुप्त उपाय सांगितले आहे, हा थरार आणि बदलाचा महासंग्राम समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 22 तारखेची पहाट तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत असल्याने गेल्या अनेक काळापासून तुमच्या आयुष्यात जे अडथळे येत होते ते आता अचानक दूर होऊ लागतील. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील आधीची सर्व दुःख, जुन्या अडचणी आणि गरिबीचे ते काळ सावट आता कायमचे पुसले जाण्याची वेळ आली आहे. नशिबाने दिलेल्या या संधीमुळे तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील, पण लक्षात ठेवा, ही शांतता एका मोठ्या बदलाची चाहूल आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 23 तारीख तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे. या दिवशी होणारे ग्रहाचे फेरबदल तुमच्या आयुष्यातील सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे सोसलं आहे त्या प्रत्येक दुःखाचा हिशोब चुकता होणार आहे. गुरुजी विशेष इशारा देत आहेत की या दिवशी तुमची वाणी ही दुधारी शस्त्र ठरेल. तुमच्या मनातील सत्य इतरांना बोचू शकतं, त्यामुळे बनलेले काम बिघडू शकते. या काळात चाणक्य नीतीचा वापर करणे तुमच्या हिताचे ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या 2 दिवसाच्या कालावधीत तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडतील की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तुमची गरिबी आणि अडचणीचे दिवस संपवून यशाचा नवा अध्याय लिहिण्याची हीच ती वेळ आहे. 23 तारखेला सोमवारी भगवान शंकराचा अभिषेक करणे तुमच्या राशीसाठी अत्यंत फलदायी ठरेल. आता जुने सर्व विक्रम तोडून नव्या भविष्याकडे झेप घेण्यासाठी सज्ज व्हा, पण सावधान. 24 आणि 25 तारखेला येणारे अघटित संकट तुमचे पूर्ण गणित बदलू शकते. हे जाणून घेण्यासाठी भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्या हिताचं आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 24 तारखेपासून निसर्गाच्या ऊर्जेमध्ये एक भयानक बदल घडून येणार आहे, कारण याच दिवसापासून होलाष्टक सुरू होत आहे. गुरुजीच्या मते हे 8 दिवस शास्त्रात अतिशय जळजळीत मानले जातात, ज्या काळात नैसर्गिक नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. तुमच्या राशीसाठी हा काळ एका मोठ्या परीक्षेचा असणार आहे. आतापर्यंत तुम्ही गरिबी, जुन्या अडचणी आणि कौटुंबिक दुःखाशी जो निकराचा लढा दिला आहे
त्याला यश मिळत असतानाच या नकारात्मक शक्ती तुमची वाट अडवण्याचा प्रयत्न करतील. गुरुजींचा कडक इशारा आहे की या दिवशी विसरूनही कोणत्याही नवीन कार्याची किंवा व्यवहाराची सुरुवात करू नका. अन्यथा संपत आलेली ती जुनी दुःख पुन्हा उग्र रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकतील. ही वेळ फक्त शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करण्याची आणि स्वतःला सावरण्याची आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 25 तारखेला आनंद नवमी असून ग्रहाच्या पंचग्रही योगामुळे तुमच्या मनावर चिंतेचे आणि भीतीचे काळे सावट दाटलेले असेल. या दिवशी तुमची बुद्धी अचानक भ्रमित होऊ शकते. तुम्हाला विरक्तीचा किंवा सर्व काही सोडून पळून जाण्याचा विचार सतावू लागेल. गुरुजी सांगतात, तुमच्या मनात निर्माण होणारा हा नैराश्याचा विचार केवळ ग्रहाची चाल आहे, जी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवण्यासाठी रचली गेली आहे. तुमच्या आयुष्यातील जुने सर्व नकारात्मक रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी तुम्हाला या मानसिक युद्धावर विजय मिळवावाच लागेल. या दिवशी तुमची वाणी अनपेक्षितपणे धारदार होईल, ज्यामुळे तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी तुमचे संबंध कायमचे बिघडण्याची भीती आहे. या काळात मौन पाळणे हाच तुमचा सर्वात मोठा सुरक्षा कवच ठरेल, हे लक्षात ठेवा. कुंभ राशीच्या जातकांनो, 26 तारखेचा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील गरिबीचे आणि अडचणीचे सर्व उंबरठे तोडण्यासाठी सज्ज झाला आहे. या दिवशी तुमच्या कुंडलीत एक प्रचंड शक्तिशाली धनयोग तयार होत आहे, जो तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो. गुरुजींच्या मते हा असा काळ आहे जिथे नशिबाची कवाडं उघडतील आणि तुमची जुनी आर्थिक दुःख संपुष्टात येण्याची चिन्हे दिसतील. पण सावधान, हा धनयोग जितका प्रबळ आहे तितकीच मोठी गळती देखील मागे लागलेली आहे. तुमच्या मनात खर्च केल्याशिवाय लाभ मिळत नाही असा एक चुकीचा भ्रम निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही हातात आलेला पैसा चुकीच्या जागी गुंतवून बसण्याची दाट शक्यता आहे. गुरुजी म्हणतात की ही वेळ लक्ष्मीला जपण्याची आहे. जर तुम्ही या दिवशी संयम राखलात तरच तुम्ही तुमच्या गरिबीचे जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढू शकता. कुंभ राशीच्या जातकांनो, 27 तारखेला आमलकी एकादशी असून याच दिवशी बुध वक्री होत आहे, जो तुमच्यासाठी एक मोठा मानसिक सापळा ठरू शकतो. वक्री बुधाचा फटका थेट तुमच्या निर्णयांना बसेल, ज्यामुळे तुमचे चाललेले काम अचानक उलट फिरण्याची भीती आहे. तुमची प्रगती पाहून जुन्या अडचणी आणि शत्रू पुन्हा डोकं वर काढतील आणि तुम्हाला मानसिक विवंचनेत टाकण्याचा प्रयत्न करतील. गुरुजींनी या स्थितीला एन्झायटी किंवा तीव्र अस्वस्थतेचे संकेत म्हटले आहे. तुम्हाला असे वाटेल की सर्व काही सुरळीत होत असताना अचानक ही बाधा कुठून आली, पण ही केवळ ग्रहाची एक चाल आहे. या दिवशी भगवान विष्णू आराधना करणे आणि विनाकारण वादात न पडणे हेच तुम्हाला या संकटातून वाचवू शकतं. या 2 दिवसाच्या आर्थिक आणि मानसिक वादळातून जर तुम्ही सुखरूप बाहेर पडलात तरच 28 तारखेचा महाविजय तुमच्या नावावर असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, 28 तारीख तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची खऱ्या अर्थाने सुरुवात ठरेल. गुरुजींच्या मते या दिवशी ग्रहांची स्थिती अशी काही बदलणार आहे की ज्यामुळे तुमच्या अंगातील चैतन्य आणि आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल. गेल्या 7 दिवसांपासून तुम्ही ज्या मानसिक आणि आर्थिक दबावाखाली होता तो आता पूर्णपणे निवळू लागेल. तुमच्या आयुष्यातील आधीची सर्व दुःख, गरिबी आणि कठीण अडचणी आता इतिहास जमा होण्याची वेळ आली आहे. पण सावधान, गुरुजी म्हणतात की या काळात बुध ग्रहाचा अस्त होत असल्याने लोक तुमच्या कामावर आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. तुमची प्रगती रोखण्यासाठी काही जुन्या अडचणी पुन्हा समोर येऊ शकतात. मात्र आता तुमच्या नशिबाचा स्वामी स्वतःच्या घरात विराजमान होत असल्याने कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता फक्त पुढे जात रहा. कुंभ राशीच्या जातकांनो, गरिबीचे आणि दुःखाचे जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी गुरुजींनी एक अमोघ मखाना उपाय सांगितला आहे, जो तुम्हाला या संकटांतून बाहेर काढेल. होलाष्टकाच्या या अशुभ काळात तुमच्या यशाला आणि घराला कोणाची तरी काळी नजर लागण्याची दाट शक्यता असते. यावर रामबाण उपाय म्हणून 5 मखाण्यांची माळ एका पांढऱ्या धाग्यात ओवून ती महामृत्युंजय मंत्राने सिद्ध करा आणि तुमच्या मुख्य दरवाजावर लावा. गुरुजी ठामपणे सांगतात की
हा साधा दिसणारा उपाय साक्षात महालक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि नकारात्मक ऊर्जेला घरातून हाकलून लावणारा आहे. हे मखाणे तुमच्या घरातील गरिबीचे दोष शोषून घेतील आणि आर्थिक समृद्धीचे नवीन सुवर्णमार्ग मोकळे करतील. जर तुम्ही हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर तुमच्या भाग्यातील अडथळ्यांचे पर्वत आता कोसळून पडतील. कुंभ राशीच्या जातकांनो, हा आठवडा तुमच्यासाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नसून तुमच्या आयुष्यातील एका नव्या सुवर्णयुगाची नांदी आहे. गुरुजींच्या मते तुम्ही आता अशा एका वळणावर उभे आहात जिथे तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. आधीची सर्व दुःख, गरिबी आणि कठीण अडचणी ज्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत ग्रासले होते त्या आता तुमच्या आयुष्यातून कायमच्या हद्दपार होणार आहेत. गुरुजींनी सांगितलेली ग्रहांची ही महायुती स्पष्ट संकेत देत आहे की तुम्ही आता तुमच्या प्रगतीच्या मार्गावरील सर्व अडथळे पार केले आहेत आणि तुमचे जुने सर्व नकारात्मक रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. हा बदल केवळ आर्थिक नाही तर तो तुमच्या मानसिक आणि सामाजिक प्रतिष्ठेमध्येही मोठी वाढ घडवून आणणारा ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, विधात्याने तुमच्या भाग्यात जे बदल घडवून आणले आहेत ते टिकवण्यासाठी गुरुजींनी दिलेले मार्गदर्शन आणि उपाय हे तुमच्यासाठी अभेद्य कवच आहेत. होलाष्टकाचा काळ असो किंवा वक्री ग्रहांचा अडथळा, स्वामींची कृपा आणि तुमची जिद्द यांसमोर कोणतीही नकारात्मक शक्ती आता टिकणार नाही. या आठवड्यात तुम्ही दाखवलेला संयम आणि घेतलेले धाडसी निर्णय तुमच्या भविष्यातील यशाची उंची ठरवतील. गरिबीच्या जोखडातून मुक्त होऊन सन्मानाने आणि वैभवाने जगण्याची हीच ती खरी वेळ आहे. पूर्ण श्रद्धेने पुढे जा, कारण आता तुमच्या भाग्याचा उदय झाला असून सुखाचे दिवस तुमच्या उंबरठ्यावर उभे आहेत. आता जाता जाता व्हिडिओला लाईक करा. श्रद्धेने भक्तिभावनाने अवधूत चिंतन गुरुदेव दत्त कृपा ठेवा. सर्व संकट दूर करा अशी कमेंट करा आणि गुरुजींची भविष्यवाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.